मिराजमध्ये खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकामादरम्यान दुर्घटना. या प्रकरणात मालक बिल्डर काशिम मणेर यांच्यासह जे दोषी आहेत त्यांच्यावर 2 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे. मिराज येथील किल्ला भागात सुरू असलेल्या खुशीवन अपार्टमेंटच्या बांधकामाच्या ठिकाणी 26 ऑगस्ट 2025 रोजी मोठी दुर्घटना घडली. या ठिकाणी अचानक भिंत कोसळल्यानं 8 ते 10 मजूर मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. यामध्ये एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित मजूर गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेनंतर 5 दिवस उलटूनही संबंधित ठेकेदार किंवा बांधकाम मालकाविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या घटनेबाबत माहिती घेतल्यानंतर कामगार नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन या संदर्भात प्रश्न उपस्थित केले. त्यांनी स्पष्टपणे असा आरोप केलाय की अपार्टमेंटचे मालक काशिम मणेर आणि संबंधित व्यक्तींना राजकीय वरदहस्त लाभला असल्यामुळे पोलिसांकडून तत्परतेनं कारवाई होत नाहीये. या प्रकरणावर पोलिसांवर राजकीय नेत्यांचा दबाव आहे का हे देखील तपासलं जाणं गरजेचं असल्याचं डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सांगितलं. त्यांनी असा इशाराही दिलाय की जर पुढील 2 ते 4 दिवसात बिल्डर मालक काशिम मणेर यांच्यासह दोषींविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत. मिरजेतील किल्लाबाग येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ 26/8/2025 रोजी गेल्या मंगळवारी एक दुर्घटना घडली होती. खुशी वन नावाच्या काशिम मणेर डेव्हलपर्सच्या वतीनं जी अपार्टमेंटचं काम सुरू आहे त्या अपार्टमेंटवर दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेमध्ये एक कामगार मयत झाला आणि 6 ते 7 कामगार हे मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत. पण दुर्दैवाची बाब म्हणजे की गेल्या मंगळवारच्या 26/8 पासून आज तारीख आहे 1/9 म्हणजे गेले 6 ते 7 दिवस झालं अजून आपल्या पोलीस स्टेशनमध्ये या खुशीवन प्रकल्पाचे मालक काशिम मणेर किंवा संबंधित कॉन्ट्रॅक्टर, स्टील डिझायनर, इंजिनियर या कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मी आज माहिती घ्यायला आलो असता मला योग्य ती माहितीही मिळालेली नाही. विषय असा आहे की एखाद्या अपार्टमेंटच्या बांधकामावर जर मूळ जमिनीपासून 30-40 फूट खाली तुम्ही खोदकाम केलं असेल, मुरुम काढला असेल तर त्यावेळेला तळातून जे तळघराचं बांधकाम करायचं असतं ते करत असताना मूळतः तुमचा स्टील डिझायनर जो असतो तो फार चांगला उच्च दर्जाचा लागतो. कारण जमिनीपासून 30-40 फूट खाली तुम्ही बांधकाम करणार असताय. ते बांधकाम करत असताना जमिनीच्या तळापासून 4-4 फुटाच्या रिटेनिंग वॉल तुम्हाला बांधावं लागतात. रिटेनिंग वॉल म्हणजे 4 फुटाचे हे प्लायवूड मारून त्यामध्ये कॉन्क्रीट टाकून मग ती 4-4 फुटाची चारी बाजूनं भिंत उभी करणं गरजेचं असते. पण या खुशीवनचे कॉन्ट्रॅक्टर किंवा मालक काशिम मणेर यांनी पैसे वाचवण्यासाठी या 4-4 फुटाचं बांधकाम रिटेनिंग वॉलचं न करता 8-10 फुटाचे प्लायवूड मारून प्लायवूड एका ठिकाणी मारलेलं दिसलं पण दुसऱ्या ठिकाणी सिमेंटचे जे हॅलो ब्लॉक आहेत त्या ब्लॉकच्या विटांनी बांधकाम केलेलं दिसलं आणि त्या विटाच्या आतल्या बाजूस मुरुम टाकत होते. तो मुरुम टाकलेला विटासहित त्या कामगारांच्या अंगावर ढासळलेला आहे. म्हणजे त्या कामगाराचा जो मृत्यू झाला तो मालकाच्या, संबंधित कॉन्ट्रॅक्टर, स्टील डिझायनर, इंजिनियर या सर्वांच्या निष्काळजीपणानं झालेला आहे. पण दुर्दैवाची बाब अशी की या खुशी वन प्रकल्पाच्या मालकाला काशिम मणेर यांना या गोष्टीशी कुठलंही देणं घेणं नाही. मला वाटलं होतं की बाबा त्या महिताच्या कुटुंबाला कुठली तर आर्थिक मदत दिली जाईल, जे जखमी आहेत त्यांना काहीतरी मदत केली जाईल. पण त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधनं दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट केलेलं समजलं. पण मला सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की पोलीस प्रशासन इतका वेळ कशासाठी घालवते. मला कळलं की या 5-6 दिवसात एक राजकीय नेता माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आला आणि तो राजकीय नेता भेटल्यानंतर गेले 8 दिवस झालं गुन्हा दाखल करायला वेळ केला जातोय. म्हणजे पोलीस प्रशासन हे सत्ताधारी आमदार किंवा कुठल्या राजकीय नेत्याच्या दबावाखाली आहे का ह्या प्रकरणाची चौकशी करणं गरजेचं आहे. मी स्पष्टपणे सांगतो की खुशी वन या प्रकल्पाच्या मालकाचे काशिम मणेरचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे आहेत. तो सगळ्यांचा फायनान्सर आहे. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा फायनान्सर आहे.
म्हणून याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय। पण ह्या ज्या दुर्घटनेमध्ये जी व्यक्ती मयत झाली आणि जे लोक जखमी झाले यांना कोणत्याही परिस्थितीत नुकसान भरपाई मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। मी कामगार आयुक्त मुजावर साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे, एक म्हणता 2 वेळा निवेदन दिलेलं आहे। येणाऱ्या 2 दिवसामध्ये मंगळवार बुधवारपर्यंत या कामावर स्थगितीचे आदेश सुद्धा येण्याची शक्यता दाट आहे। हे काम बंद होणार आहे। त्यामुळं मी माननीय पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याची बायका पोरं कुटुंब उघड्यावर पडलेलं असतं। फक्त राजकीय दबावाखाली कुणाचा तर दबाव घेऊन तुम्ही तो गुन्हा दाखल करण्यास जर टाळाटाळ करत असाल तर हे चुकीचं ठरेल आणि तुम्ही मग न्याय देण्याला सक्षम नाही असा एक पब्लिकमध्ये मेसेज जाईल। त्यामुळं येणाऱ्या 2 ते 3 दिवसाची वाट बघणार आहे की काशिम मनेर, संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि जे काही इंजिनियर ह्या सगळ्यांच्यावर जर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जर दाखल झाला नाही तर माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विश्रामबागच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय मी राहणार नाही असा जाहीर इशारा देतो।